निवडणुकीसाठी आणि विधानसभेची निवडणुकीसाठी बरोबर आहे हे दुबेजी, जे पण महानगरपालिका मुद्दा असा एक आहे की अगदी निवडणुकीच्या तोंडावरती अशा पद्धतीने मुंबईतल्या काँग्रेसच्या एका इतक्या प्रॉमिनंट नेत्याने ठाकरे नकोत असं विधान केलेलं आहे. हे म्हणजे नाही, ठीक आहे, काँग्रेसचे एक नेत्याने केले आहे, संपूर्ण काँग्रेसनी काही बोलले नाही. आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की जर भाजपला आपल्याला थांबवायचं आहे महानगरपालिका आणि स्थानिक निवडणुकीमध्ये त्यांचा जर पराभव करायचा आपल्याला आहे तर एकत्रित येऊन एक विचार घेऊन एक विकासचा अजेंडा घेऊन आपल्याला जावं लागेल. नाहीतर काय झालंय, जसा भाजप म्हणत आहे की आम्ही ठाणे, पिंपरी आणि पुणेमध्ये स्वबळावर लढणार आणि मुंबईमध्ये आम्ही युती करणार, असा आमच्याकडे काही अशी स्थिती नाही. आमची इच्छा आहे की जसा महाविकास आघाडी जसा इंडिया गठबंधन झाला होता तसंच एक स्थानिक निवडणुकीसाठी पण एक युती किंवा एक महागठबंधन झालं पाहिजे. पण आता ही वेळ नाही. आता सगळ्यांच्या ध्यान केंद्रित आहे बिहारची निवडणूकवर. तर बिहार होऊ जाऊन द्या, तब आपण बघू की काय करायचं आहे. बिकॉज राहुल गांधीजी आणि मल्लिकार्जुन खरगेजी यांच्याकडे विशेष अधिकार आहे, जसं आमचे पक्षाचे आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आणि दुबेजी याच मुद्द्यावरती सचिन सावंतांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. मी पुन्हा तुमच्याकडे येते. सचिनजी, खरोखरच तुम्हाला असं वाटतं का की बिहार होऊन जाऊ द्या, इथे कुठेतरी सगळं अडलेलं आहे का? आणि त्याचबरोबर मनसेची आत्ता अचानक चर्चेमध्ये येणं हे बिहारच्या दृष्टीने कुठेतरी आडखाटी असल्यामुळे हे सगळं घडतंय का? मला असं वाटतं की ते माध्यमांचे मध्ये अशा काही वावड्या उठतायत की या दृष्टिकोनातून. पण आता दुबेजींनी पण असंच म्हटलं. नाही, तो त्यांचा विषय आहे. प्रश्न असा आहे की काँग्रेसची भूमिका काँग्रेस पक्ष मांडेल. प्रश्न असा आहे की एकंदर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या खऱ्या अर्थानं पाहायचं तर कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. तर या निवडणुकांच्या माध्यमातून ज्या वेळेला राष्ट्रीय स्तरावरती लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीमध्ये गठबंधन किंवा त्यावेळेला आघाडी होत असते, त्यावेळेला अनेक ठिकाणी काँग्रेसचं चिन्ह किंवा इतर पक्षांचं चिन्ह हे जात नसतं, काँग्रेसचा तिकडचा कार्यकर्त्याला संधी मिळत नसते, अशा तऱ्हेचा विचार असतो. पण तुम्ही आपल्याला वाटत असेल की आठवत असेल की ज्या वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र सत्तेमध्ये होते त्याही वेळेला आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगळ्या लागलेल्या. त्यामुळे हे काही असं काही पहिल्यांदाच घडणार आहे किंवा घडेल असं काही सांगता येत नाही. म्हणजे मला असं वाटतं की त्याच पद्धतीनं तुम्ही महायुतीचंही देखील ज्या पद्धतीचं चाललेलं ते चित्र पाहू शकता. आता वस्तुतः काँग्रेस पक्षामधला जो निर्णय आहे त्याबद्दल हर्षवर्धन सपकाळचे जे प्रदेशाध्यक्ष त्यांनी सांगितलेलं आहे की बहुतांश ठिकाणी स्थानिक पातळीवरती याचे जी काही समीकरणं असतील त्या पद्धतीने चर्चा होईल. असं आहे की ठाकरेंबरोबर जाण्यासाठी कार्यकर्ते उत्सुक नाहीयेत. एक लक्षात घ्या की ज्या मुंबईच्या संदर्भामध्ये निश्चितपणे जे पॉलिटिकल अफेअर्स कमिटी ज्याचं मीही सदस्य आहे तिथे एक भावना होती की मुंबईमध्ये पुन्हा आपण ताकदीनं उभं राहायला पाहिजे आणि या निवडणुकांमध्ये बळावर जावं अशा पद्धतीनं काही लोकांचं बहुतांश लोकांचं मत त्या ठिकाणी होतं. परंतु ह्या मताच्या अनुषंगानं निर्णय हा खऱ्या अर्थानं पाहायचा झाला तर केंद्रीय नेतृत्व घेत असतं, जसं आनंद जुबेरनी सांगितलं की त्या संदर्भामध्ये विचार-विमर्श करून स्थानिक लोकांशी पुन्हा चर्चा करून त्या अंतिमतः काय जो निर्णय तो सगळ्यांना कळवला जाईल. बरोबर. पण